कलमनुरी शहर में 20 जुलाई शनिवार को वंचित बहुजन आघाड़ी की ओर से वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अंबेडकर की प्रमुख उपस्थिति में कार्यकर्ता संवाद सम्मेलन का आयोजन शहर के रफाई गार्डन में किया गया था। कार्यक्रम में बड़ी संख्या में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता शामिल रहे, जहां प्रकाश अंबेडकर ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। इस समय पांचाड़ सर, डॉक्टर BD चौहान, मोहन राठौड़, रविंद्र वाड़े, ज्योतिपाल रणवीर, डॉक्टर दिलीप मस्के, राजू कांबड़े, सूरज राठौड़, अनिल वाघमोड़े, मुबीन चिश्ती, अफजल भैया, एडवोकेट सतीश पंडित, मुकुंद करवंदे के साथ वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस बीच प्रकाश अंबेडकर ने पत्रकार परिषद में बोलते हुए विविध विषयों पर चर्चा की। आमचं असणारं शिबिर आहे। लोकसभेमध्ये काय झालं आणि विधानसभेमध्ये काय करायचं आहे या संदर्भातलं होतं। परिस्थिती जिल्ह्यामध्ये काय होऊ शकते त्या संदर्भातली आहे आणि 26 जुलै पासून पक्षाच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा जी निघणार आहे त्या संदर्भातली होती असं मी त्या ठिकाणी मानतो। कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा उत्साह आहे अशी असणारी परिस्थिती। सर, पूजा खेडकर प्रकरणामध्ये मागासवर्गीय आयोगाने आता एंट्री केलेली आहे, ते देखील आता या सगळ्या बाबी तपासतायत। तर तुमची भूमिका काय आहे पूजा खेडकर प्रकरणामध्ये? कायद्याच्या संदर्भातलं जे काही आहे ते कायदा ठरवेल, त्याच्यामुळे कोणीही भूमिका घेण्याची गरज नाही आणि कोणीही त्याच्याबद्दल कमेंट करण्याची गरज नाही। सातत्यानं वर्तमानपत्र म्हणतंय, कोर्टाला म्हणू द्या। मी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, पुसद, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना आणि 7 किंवा 8 तारखेला ही औरंगाबादला सांगता करण्यात येईल आणि ही सांगता सभेमध्ये होईल। हिंगोली सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। त्यांना असा सल्ला आहे की त्यांनी हे जाहीर केलंय की आम्ही 288 जागा लढवणार, त्याच्या तयारीला त्यांनी लागलं पाहिजे आणि त्यांची घोषणा 288 लढण्याची याला त्यांनी पूर्तता केली पाहिजे। संवाद साधण्याची आहे अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी एका नेत्याशी वापरली। प्रसाद लाडांना शिवाय मी मागे म्हणालो की ग्रामीण भाषा तुम्ही जेव्हा वापरता आणि पुणेरी भाषा ज्यावेळेस तुम्ही वापरत नाही त्यावेळेस चुकून वापरून एखादा ग्रामीण शब्द येऊन जातो आणि तो अनावधानाने येत असेल किंवा जाणीवपूर्वक सुद्धा येत असेल, त्यामध्ये अत्यंत म्हणजे जाणीवपूर्वक बोलण्यासाठी ते वक्तव्य वाटते। आणि महाराष्ट्र त्यांनी म्हटलंय, त्यांनी असं तुम्ही सगळ्यांनी कॉमेंट केलंय, त्यांनी असं खुलासा करायचा असेल ते करतील, नाही करायचं असेल तर नाही करतील। तिसऱ्या आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये होऊ घातला जातोय, पाहायला जाते। अजित पवार देखील त्यासाठी आहेत, तुमची काय भूमिका आहे? मी मागे स्पष्ट केलं होतं की अजित पवार जोपर्यंत BJP मध्ये आहे तो पण तिसरा फंड कसा काय हा वर्तमानपत्राचा असणारा स्पेक्युलेशनचा जो भाग आहे आणि कुठल्या तरी राजकीय पक्षाला फायदा मिळवून देण्याचा जो भाग वर्तमानपत्र आणि TV आणि हे सगळे माध्यम करते असा माझा आरोप आहे।
म्हणजे अजून काही युती भूमिका आघाडीच्या आम्ही असणार अजून आमची नाही, आम्ही असणार त्या यात्रेमध्ये आहोत. ती यात्रा संपल्यानंतर आम्ही आमची भूमिका राज्यामध्ये सरकारने लाडकी बहीण योजना काढली, त्यानंतर विरोधकांनी आणि आरोप केले की नंतर लाडका भाऊ काढली, आता ती सुद्धा योजना काढली. आणि आता असणार जे आहे या सगळ्या याच्यावरती येत्या काही दिवसामध्ये आमचं मत आम्ही व्यक्त करतो.